ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय। हाकेंची एका मोठ्या नेत्यावर टीका, रोख नेमका कुणाकडे? तो त्याचा पुतण्या आणि त्याचा मुलगा मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते असं हाके या ऑडिओ क्लिपमध्ये बोलतायत। त्या नेत्याचं बोलणं मला खूप खटकलं होतं असं हाके म्हणतायत आणि तो नेता म्हणाला की आंदोलन करू नका, मी म्हणालो जीआरची होळी करा असं हाके म्हणतायत। याआधी छगन भुजबळांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे हाके वादामध्ये सापडले होते। यावेळेला लक्ष्मण हाकेंचा रोख नेमका कुणाकडे अशा चर्चा सुरू झाल्या। त्याला आपल्या मागे भाव लागला, तर तिथे कसं आहे, त्याच्यावर हाही यंत्रणा, त्याच्यावर हा संघटन, मग ती मीडिया हँडल करणं, मग ते मोठा स्टेज डे करून देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं, पब्लिक मॉक क्राऊड। तो म्हणला आंदोलन करायचं नाही। मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी जीआर फाडावा, होळी करावी, रस्त्यावर उतरावं, निवेदन द्यावी। म्हणलं तर ना काय करायचं नाही म्हणून माझ्या उपस्थितीत म्हणला ना आंदोलन थांबवा। त्याच्यावरच होतो ना मी पण, आंदोलन थांबवा। बरं, हा मुख्यमंत्र्यांना 2 उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला, घेऊन कोणाला गेलाय? स्वतः आणि स्वतःचा पुतणी आणि स्वतःचा पोरगा, 3 जण। हे 3 जण आणि ते 3 जण, आणि सगळेच सांगते ते 3 जण होते, आम्ही 3 जण होते। लय मला खटकलं होतं ते वाक्य, पण ते जाऊ दे म्हणले। आपल्याला सॉफ्ट कॉर्नर फक्त मध्ये मला असा अंदाज आहे, सॉफ्ट कॉर्नर आपल्याला राहू शकतो देवेंद्र फडणवीस, चौथुका मुंडे आणि बडा उनको। त्याला आपल्या मागे भाव लागला, तर तिथे कसं आहे, त्याच्यावर हाही यंत्रणा, त्याच्यावर हा संघटन, मग ती मीडिया हँडल करणं, मग ते मोठा स्टेज डे करून देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं, पब्लिक मॉक क्राऊड। तो म्हणला आंदोलन करायचं नाही। मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी जीआर फाडावा, होळी करावी, रस्त्यावर उतरावं, निवेदन द्यावी। म्हणलं तर ना काय करायचं नाही म्हणून माझ्या उपस्थितीत म्हणला ना आंदोलन थांबवा। त्याच्यावरच होतो ना मी पण, आंदोलन थांबवा। बरं, हा मुख्यमंत्र्यांना 2 उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला, घेऊन कोणाला गेलाय? स्वतः आणि स्वतःचा पुतणी आणि स्वतःचा पोरगा, 3 जण। हे 3 जण आणि ते 3 जण, आणि सगळेच सांगते ते 3 जण होते, आम्ही 3 जण होते। लय मला खटकलं होतं ते वाक्य, पण ते जाऊ दे म्हणले। आपल्याला सॉफ्ट कॉर्नर फक्त मध्ये मला असा अंदाज आहे। आता आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण हाकेजी, तुमचा हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तुम्ही कुणाबद्दल बोलताय? तुमचा रोख नेमका कुणाकडे? काय ते कोणता व्हिडिओ आहे, कधीचा व्हिडिओ आहे, तो पूर्ण का दाखवला जात नाही? मुळात काही लोकांना अशा गोष्टीमधून, अरे मी ओबीसीच्या प्रश्नावर भांडतोय, छोट्या छोट्या समूहांच्या प्रश्नावर भांडतोय, लढतोय, रात्रंदिवस पळतोय, त्यावरती स्पेस घ्या ना, त्यावरती बोला ना तुम्ही। अशा गोष्टीमधून तुम्हाला काय साध्य करायचंय? या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बद्दल कोणीही, कुठलीही माणसं आज रोजी बोलायला तयार नाहीत। आज रोजी मी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना अंगावर घेतोय। हे या गोष्टीवर का बोलत नाही कोण लोक? काय बोललोय मी त्यामध्ये असं तुम्हाला वाटतंय लक्ष्मण? नाही, कुणी, हे बघा, आता काही तोंडाला पट्टी लावून बसू का मी? आणि मी, हे बघा, विषय असा आहे की महाराष्ट्रामधल्या अर्ध्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये, त्यांच्या हक्क अधिकाराबाबत मी रात्रीचा दिवस करतोय, रक्त आटवतोय, लोकांना अंगावर घेतोय, यावर कोणी बोलत नाही। आणि लक्ष्मण हाके कुठं काय बोलले, तसं काय बोलले, प्रत्येक वाक्य एकाला एक जोडायचं, एकाला एक जोडायचं, यांचा उद्देश लक्ष्मण हाकेला डॅमेज करणे हा आहे। लक्ष्मण हाके डॅमेज होणाऱ्यातला नाही, लक्ष्मण हाके बोलायचं थांबणार नाही। लक्ष्मण हाके ओबीसीच्या प्रश्नावर जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही आम्ही करतोय, मी एक कार्यकर्ता म्हणून, मी म्हणत नाही मी खूप मोठा नेता आहे किंवा काय, असा माझा तरीही कुठेही दावा नव्हता। तुम्हाला डॅमेज करण्याचा प्रयत्न कुणाचा आहे? आहेत हित शत्रू। आतापर्यंत 10 ते 11 वेळा माझ्यावर हल्ला झालेला आहे महाराष्ट्रामध्ये। आणि ज्यावेळी मी पुरुषांना घाबरत नाही म्हटल्यानंतर आता महिलांना माझ्या अंगावर घातलं जातंय। पण आम्ही घाबरणाऱ्यातले नाही आहोत। आम्ही ओबीसीचा लढा कुठेही थांबवणारे नाही आहोत। आम्हाला कुठल्या पक्षाची मर्जी सांभाळायची नाही, आम्हाला कुठली आमदारकी, खासदारकी नकोय, आम्हाला मंत्रीपद नकोय, आम्हाला काही नकोय। आम्हाला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य ओबीसींच्या अनाथ माती घालवण्याचं जे काम सुरू आहे त्यावर बांधणारं लक्ष्मण हाके, अरे यावर बोला ना।
पण तुम्ही तर ओबीसी नेत्याविषयीच बोलताय ना या व्हिडिओमध्ये. कुठं नाव घेतलंय मी? काय नाव घेतलंय? दाखवा बरं सगळा व्हिडिओ. मग तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? हाच तर आम्ही प्रश्न विचारतोय. रोख हे बघा, महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून आम्ही ओबीसीची आंदोलनं करतोय तेव्हापासून आमच्या गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत. आम्हाला घराच्या समोर येऊन आमच्यावर हल्ले झालेले आहेत. आणि आता आम्ही कुणालाच घाबरत नाही किंवा भीत नाही आणि आम्ही बोलायचं थांबत नाही. आता महिलांना पण अंगावर घातलं जातंय. आम्ही थांबणारे नाही आहोत अशा याच्यातून. मग हा व्हिडिओ नेमका कुणी रेकॉर्ड केलेला आहे असं तुम्हाला आता वाटतं? कुणी रेकॉर्ड केलाय ते पण संशोधन केलं गेलं पाहिजे. मला तर काहीच आठवत नाही, तो कधीच आहे हेही मला आठवत नाही. पण आम्ही ओबीसीची बाजू लावून धरणार. आम्ही कुठल्या पुढाऱ्याचं, कुठल्या मंत्र्याचं, कुठल्या आमदाराचं, कुठल्या पक्षाचं कुणाचंही ऐकणार नाही आहोत. आम्ही वास्तव भूमिका आणि ओबीसीच्या आमचा जीव गेला तरी चालेल, आम्हाला कितीही डॅमेज करू द्या, आमच्यावर कुणी कितीही हल्ले करू द्या, आम्ही ओबीसीची चळवळ आणि ओबीसीच्या हक्क अधिकाराविषयी बोलायचं थांबणार नाही. माझा एक शेवटचा प्रश्न हाकेजी तुम्हाला, तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात की पूर्ण व्हिडिओ दाखवला जात नाहीये, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हा अपूर्ण व्हिडिओ आहे, अर्धवट व्हिडिओ आहे? बघा ना टेक्नॉलॉजी एवढी प्रगत टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये किती वेळा जोडला गेलाय बघा ना तो. आणि लक्ष्मण हाके बेधडक बोलणारा लक्ष्मण हाके. मी कुणाच्या बापाला भीत नाही, पण ओबीसीच्या हक्क अधिकारावर जो येईल मग ती जीवाची बाजी लावून मी लढतोय, रक्त आटवतोय रात्रंदिवस. मागील 2-4 महिन्याचं टोटल शेड्यूल काढून बघा. लढणाऱ्या माणसाला थांबवायचं कसं, हे कुटील कारस्थान, हे व्हिडिओ कुणी व्हायरल केलाय त्या माणसांचं आहे. पण लक्ष्मण हाके घाबरणारा नाहीये कुणाला. ठीक आहे, धन्यवाद हाकेजी तुम्ही तुमची भूमिका TV9 मराठीकडे मांडण्यासाठी. तर लक्ष्मण हाके स्वतः आपल्यासोबत होते, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्या नेत्याचं बोलणं मला खूप खटकलेलं होतं असं या व्हिडिओमध्ये हाके बोलत असले आणि त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी कोणाला घाबरत नाही, मी बेधडकपणे या ठिकाणी बोलतो. मात्र त्यांनी थेट नाव घेणं टाळलेलं आहे.